नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज एक चांगली मूव्हमेंट आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळाली. याला मी रॅली म्हणणं टाळतो आहे, कारण का बजेटचा दिवस पहिला साईडवेज होता, त्यानंतर एक गॅपडाऊन नक्कीच झालं, परंतु पूर्ण दिवसभराचं कामसुद्धा साईडवेज झालेलं आहे. आज एक चांगली मूव्हमेंट त्या मनाने आपल्याला पाहायला मिळालेली आहे. बजेटनंतरची एक मूव्हमेंट जी की पेंडिंग होती ती आज आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर बऱ्याच जणांना अपेक्षा होती की ती इथे व्हायला पाहिजे. मलाही तीच अपेक्षा होती की सोमवारी त्याची जी मूव्हमेंट आहे बजेटनंतरची ती यायला पाहिजे. मग ते डाऊन साईड येऊ द्यात किंवा अप साईड येऊ द्यात, पण बजेट खूप काही वाईट नव्हतं. बजेट थोड्याफार प्रमाणात का होईना, परंतु चांगलंच बजेट होतं. म्हणजे एक अपसाईडची मूव्हमेंट पेंडिंग होती, परंतु ते ट्रम्प ताते आपले कधीही उठतात आणि काही होतं. त्या पद्धतीने त्यांनी तो टेरिफचा विषय घेतलेला होता आणि त्याच्यामुळे ग्लोबल मार्केट डाऊन होतं आणि त्याबरोबरच आपलं मार्केटसुद्धा आपल्याला सोमवारी बऱ्या प्रमाणामध्ये साईडवेज राहिलं. म्हणजे गॅप डाऊननंतर साईडवेजच आपल्याला मार्केट पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे एक गोष्ट फक्त सोमवारी चांगली झालेली होती की जी डाऊन साईडची लेवल होती महत्त्वाची 23,280 300 ही जी लेवल होती ना, त्याच्या खाली मार्केटने सस्टेन केलेलं नाही आहे पूर्ण दिवसभरामध्ये. मग आजची जी मुवमेंट आहे नक्कीच चांगली आहे, परंतु प्रॉब्लेम पहा काय आहे. या पद्धतीच्या ज्यावेळेस कॅन्डल बनतात ना, त्यावेळेस ती रॅली एक सस्टेनेबल आहे असा विश्वास राहत नाही. का जर मार्केटला वरती जायचे ना, तर या पद्धतीच्या कॅन्डल बनणं खूप गरजेचं असतं किंवा त्या कॅन्डल सस्टेनेबल असतात. आता महत्त्वाचं काय आहे, ज्या पद्धतीचं मार्केट आहे, जो चॅनल आपण निफ्टीमध्ये काम करत होतो ना, त्याचा अपसाईड जी आहे ती 23,750च्या आसपास पोहोचत होती. म्हणजे 650 750 जवळजवळ 100 पॉईंटचा झोन होता. 630 जो की बजेटचा हाय होता त्याच्यावरती मार्केटने सस्टेन केलेला आहे. त्याच्यामुळे आता महत्त्वाचं काय आहे, उद्याची कॅन्डल ॲटलिस्ट हॉल्ट कॅन्डल यायला पाहिजे किंवा अपसाईडची कॅन्डल यायला पाहिजे. जर उद्या डाऊन साईडची कॅन्डल येते आणि मार्केट या पद्धतीने इथे येऊन कुठेतरी क्लोज होते ना, तर ते मार्केटसाठी खूप डिफिकल्ट असणार आहे. म्हणजे पुन्हा एक डिरेक्शनलेस मार्केट आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे वन डे ॲट अ टाईम या पद्धतीने काम करावं लागेल. डिरेक्शनल ट्रेड आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. बरं, 27 जानेवारी या वेळेस आपण त्या आठवड्यासाठीचा एक व्हिडिओ केला होता आणि मी त्यामध्येही हे एक्सप्लेन केलेलं होतं की जर मार्केट 23,000 हा लो सस्टेन करत आहे, म्हणजे हा बॉटम जर सस्टेन करत आहे, तर बजेटच्या आसपास म्हणजे 8-10 दिवसामध्ये किंवा 10-15 दिवसामध्ये एक कॅन्डल आपल्याला कमीत कमी अशी पाहायला मिळेल की जी ग्रीन कॅन्डल असेल आणि 500 पॉईंट निफ्टीमध्ये जवळजवळ पाहायला मिळेल. तर आज जवळजवळ 400+ पॉईंट आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळालेलं आहे. क्लोजिंगसुद्धा वरती, जरी 23,707 इथे दिसत असलं तरी फायनल क्लोजिंग हे 23,740च्या जवळ आहे. आता महत्त्वाचं काय, उद्यासाठी आपण कशा पद्धतीने काम करू शकतो हे महत्त्वाचं आहे. तर ही जी ट्रेंड लाईन दिसते ना, ती आहे 2023 पासून निफ्टी फॉलो करत असलेली ट्रेंड लाईन आहे. फर्स्ट टाईम 2023 नंतर पहिल्यांदा आपण त्याच्या खाली काम केलेलं होतं. अगदी 22,750 22,800 ही जी लेवल होती ती टेस्ट झालेली आहे मार्केटवरती आली. मग उद्यासाठी एकच गोष्ट करायची आहे, ही जी लेवल आहे म्हणजे आज पहिला स्विंग जिथे लागला होता तो, म्हणजे ती लेवल येईल तुमची 23,580 ते 630. नक्कीच 50 पॉईंट आहेत, मोठे वाटू शकतात, परंतु ते खूप इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत याच्यावरती आहोत ना आपण, तोपर्यंत बाय ऑन डिप्स. आता एवढे दिवस आपण काय करत होतो, सेल ऑन राईज करत होतो. आता सध्याला उद्याच्या दिवसासाठी म्हणजे हे पूर्ण याच्यासाठी डिफाईन झालेलं नाही आहे की आपण बाय ऑन डिप्स करणार आहोत. उद्याचं क्लोजिंग नंतर आपल्याला ठरेल की आपण कोणत्या डिरेक्शनला ट्रेड करायचं आहे. मग उद्यासाठी काय करायचं आहे, इथपर्यंत बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटेजी. जर छोटं मोठं गॅपडाऊन होतं ना, तर बेस्ट ट्रेड बनू शकतो. जर इथे कुठेतरी गॅपडाऊन ओपन होतं, इथे एखादा डबल बॉटम असेल किंवा एखादी परफेक्ट हॅमर असेल 5 मिनिटावरती 15 मिनिटावरती, किंवा एखादा बुलिश फॉर्मेशन, कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनून त्याचा ब्रेकआउट येत असेल ना, तर बेस्ट ट्रेड होऊ शकतो कोणत्याही कंडिशनमध्ये. 23,575 हा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे बाईंग साईडला. आणि मग इथे एक चांगली बाईंग साईडचा ट्रेड आपला प्लॅन होऊ शकतो. जर इथे तुम्हाला ट्रेड मिळतोय तर ऑब्व्हियसली पहिलं टार्गेट हे तुमचं 700-720 असणार आहे, जे की आजचं फायनल क्लोजिंग आहे. आणि त्यानंतर 760 ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. मग जर उद्यासाठी फ्लॅट ओपनिंग होतोय आणि 760 ब्रेक होतोय, डेफिनेटली बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहोत आपण. 760 नंतर 820 860 हे 40 पॉईंट जरी वाटत असले ना, इथून 60 पॉईंट आणि हे 40 पॉईंट खूप इम्पॉर्टंट. जर तुम्ही 860 ब्रेक करताय नसेल तर तुम्ही आपला सोमवारसाठीचा म्हणजे रविवारी जो व्हिडिओ बनवला होता ना, तो एकदा पाहून घ्या. त्यामध्ये मी विकली टार्गेटसुद्धा डिस्कस केलेलं आहे. त्यामध्ये 860 ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. जर 860च्या वरती सस्टेन करतोय तर मग आपल्याला 930 आणि 24,000 ही लेवलसुद्धा पाहायला मिळणार आहे. अल्टिमेटली आपण 24,200 250 साठी तयार होत आहोत, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे अपसाईड डेफिनेटली 23,760च्या वरतीच आपण ट्राय करणार आहोत. आणि डाऊन साईड जी आहे ना, ती इथपर्यंत ॲटलिस्ट करायची नाही आहे. ती लेवल कोणती आहे, 23,580. नक्कीच फ्लॅट ओपन होतोय, एखादा ब्रेकडाऊन येतोय ना, तर इथे बनू शकतो ट्रेड हा 100-125 पॉईंटसाठी. पण माझं पर्सनल मत आहे की इथे मी तो अवॉइड करणार आहे उद्याच्या दिवशी. जर 580च्या खाली येतोय तर ही पूर्ण जागा मोकळी होती पुन्हा एकदा. मग आपण अगदी 23,100 असेल किंवा 22,800साठी सुद्धा पुन्हा प्रिपेअर होत आहोत. मग ते डेली क्लोजिंग पाहून ठरवूया. मग उद्याच्या दिवसापुरता विचार करायचा झाला तर 580च्या खाली एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. 520 आहे
450 आणि 360 या टार्गेटसाठी तुम्ही प्लॅन करू शकता. अगदी 360 म्हणजे आजचा डे लो आहे, इथपर्यंत जाण्याची शक्यता कमी आहे, कारण का एवढ्या ग्रीन नंतर एवढी रेड बनणं थोडं डिफिकल्ट असतं. बनतच नाही अशाला बघणं, परंतु थोडं डिफिकल्ट असतं. म्हणून हे टार्गेट, कारण का आत्ता 740ला बंद आहोत आणि आपण 580चा विचार करतोय, म्हणजे जवळजवळ 150 पॉईंट 200 पॉईंट तर ऑलरेडी इथे जाणार आहेत. मग टार्गेट तेवढं मोठं मिळणार नाही आहे जर फ्लॅट ओपनिंग नंतर तिथे पोहोचतोय. पण थोडं क्वांटिटी कमी करा किंवा स्टॉप लॉस ट्रेल करत राहायचं आहे. हां, जर गॅपअपच ओपनिंग होतं आहे, गॅपअप ओपनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. किती गॅपअप होतं? जर 60-70 पॉईंट गॅपअप होते ना, तर जास्त चान्सेस काय आहेत, मार्केट इथे 760ला येऊन टेस्ट करून इथे डबल बॉटम असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनून त्याचा ब्रेकआउट येत ना, तर ते बेस्ट बाईंग तुमचं ठरू शकतं. जर 60-70 पॉईंटचं गॅपअप होतं तर एकदा ही लेवल टेस्ट करायला येऊ शकतं. मग ते पहिल्या 5 मिनिटात येऊ शकतं किंवा नंतर कधीही येऊ शकतं. पण ती एक कॅन्डल फास्ट जरी बनली ना, तरी त्या टेस्टिंगला तुम्ही नक्कीच बाईंग ट्राय करू शकता. आणि मग त्यावेळेस जो काही स्टॉप लॉस असेल ना, तो तुमचा असू शकतो 23,680 685 हा तुमचा स्टॉप लॉस. थोडा मोठा वाटत असेल पण तोच स्टॉप लॉस बनत आहे. जर पाहायचं झालं तर अगदी सेफर साईड करायचं असेल तर 23,725 हा तुम्ही स्टॉप लॉस त्या कंडिशनमध्ये ठेवू शकता. आणि अपसाईड जे टार्गेट डिसाईड केलेले आहेत किंवा आता डिस्कस केलेले आहेत ना, त्याच टार्गेटसाठी तुम्ही प्लॅन करू शकता. इंटरेस्टिंग चार्ट जो बनत आहे ना, तो आहे सेन्सेक्सचा. सेन्सेक्समध्ये खूप चांगली संधी आपल्याला मिळू शकते. फक्त सेन्सेक्समध्ये सुद्धा तेच आहे, ब्रेकआउट एक चांगला आहे. मग 78,200 ही जी लेवल आहे ना, ती खूप इम्पॉर्टंट आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होतं, इथे येऊन एखादा डबल बॉटम असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनवतोय ना, तर एक चांगला अपसाईडचा ट्रेड आपल्याला प्लॅन करता येऊ शकतो. जर 78,200 ब्रेक होताना पाहायला मिळते कोणत्याही कंडिशनमध्ये, तर आपल्याला 78,000 आणि 77,600 पर्यंतचा प्रवाससुद्धा पाहायला मिळू शकतो. जर 78,200 ब्रेक होताना पाहायला मिळते कोणत्याही कंडिशनमध्ये. जर गॅप डाऊन झालं तर फक्त पहिल्या 5 ते 15 मिनिटामध्ये वरती नाही आलं तर मग तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड कंटिन्यू करू शकता. हां, वरती 78,750 लक्षात घ्या, 78,750 ब्रेक झालं तर एक चांगली अपसाईड. मग त्यामध्ये 79,000 हे पहिलं टार्गेट असू शकतं आणि 79,250 हे दुसरं टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं. अगदी 79,500 पर्यंतचा प्रवाससुद्धा पाहू शकतो. पण आता आज 1300-1400 पॉईंटची मुवमेंट झाली आणि उद्या तेवढीच मुवमेंट होणं थोडं अवघड आहे. म्हणून थोडे छोटे टार्गेट ठेवले तरीही चालणार आहे. आता तिसरं इंडेक्स जो आहे तो बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक चांगली अपसाईड आहे. बँक निफ्टीची मुवमेंट जी अपेक्षित होती जशी निफ्टीमध्ये आहे तेवढी मोठी नक्कीच झालेली नाही आहे, परंतु बँक निफ्टीची मुवमेंट कदाचित उद्यासुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीने पाहायला मिळू शकते. बँक निफ्टीमध्ये जे डिस्कस केलेलं होतं ना आपण, बजेटनंतर जे टार्गेट होतं निफ्टीसाठी, तरी आपण 750 ही अप्पर रेंज होती. बँक निफ्टीसाठी ती अप्पर रेंज म्हणजे जी ट्रेंड लाईन आहे ती ब्रेक होण्यासाठी 50-800ची आवश्यकता आहे. कदाचित उद्या ही लेवल आपल्याला टेस्ट होताना पाहायला मिळू शकते. जरी थोडंफार मार्केट पॉझिटिव्ह असेल ना, तर उद्या ज्या पद्धतीने निफ्टीने आज मोठी मुवमेंट दिली बँक निफ्टीची आहे त्या तुलनेमध्ये, परंतु दिवसभराचं जे कामकाज आहे ना तेवढं स्ट्रॉंग नाही आहे. जसं निफ्टी या पद्धतीने जरी स्ट्रेचिंग कॅन्डल असल्या म्हणजे अगदी छोटे छोटे कॅन्डल बनत असल्या तरी कंटिन्युअस वरती आहे, परंतु इथे थोडं साईडवेज पद्धतीचं कामकाज आपल्याला होताना पाहायला मिळाले. मग उद्या 50-200 ही लेवल कोणत्याही कंडिशनमध्ये जर ब्रेक होताना पाहायला मिळाली तर पहिलं टार्गेट हे तुमचं 200-250 करा बेटर साईड. तर त्यानंतर 50-500, 50-700, 50-800 हे टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि जर 50-800च्या वरती आपण सस्टेन होतोय तर मग 51-500 ते 51-800 या झोनमध्ये जाण्यासाठी आपण तयार होत आहोत. मग उद्याच ही लेवल येणार नाही, फक्त माहितीसाठी असावी म्हणून सांगून ठेवतोय. जर उद्या जर क्लोजिंग कोणाला BTST घेऊन जायचं असेल तर त्या पद्धतीने, म्हणून उद्या 50-200च्या वरती एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. आता या पद्धतीची जी ट्रेंड लाईन बनली आहे ना, जर फ्लॅट ओपन होतोय इथे एक इंटरेस्टिंग ट्रेड बनू शकतो. मार्केट थोडं फ्लॅट ओपन होतोय, थोडा वेळ अगदी 15-20 मिनिटं याच रेंजमध्ये काम करते आणि नंतर ही ट्रेंड लाईन जर ब्रेक होताना पाहायला मिळते ती येते तुमची 50,050च्या आसपास. ही ट्रेंड लाईन जर ब्रेक होताना पाहायला मिळते तर एक डाऊन साईडचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. मग पहिलं टार्गेट ही या पद्धतीने हे जे लो आहेत ना त्याला तुम्ही कन्सिडर करू शकता. ज्याचं पहिलं टार्गेट आहे 49,850 आहे, त्यानंतर 49,600 आहे आणि मग त्यानंतर हा जो काही गॅप बनलेला आहे तो फिल करण्यासाठी आज किंवा उद्या मार्केट जाऊ शकतं, हे लक्षात ठेवा. फक्त उद्याच्या दिवस जरीही बेरिश साईडचं फॉर्मेशन बनलं तरी क्वांटिटी कमी ठेवा आणि ज्या महत्त्वाच्या लेवल आहेत त्या ब्रेक झाल्याशिवाय डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू नका. कारण का इतके दिवस आपण काय करत होतो, मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये होतं तर आपण अपसाईडला क्वांटिटी कमी करत होतो. तसंच आता उद्याच्या दिवस अजूनही मार्केट अपसाईडला आहे हे डिसाईड झालेलं नाही. उद्याचं क्लोजिंग ठरवणार आहे की डिरेक्शन काय आहे मार्केटची. पण उद्यासाठी जर डाऊन साईडचा ट्रेड असेल तर क्वांटिटी थोड्या कमी आणि स्टॉप लॉस ट्रेल करत राहायचं आहे. त्याबरोबरच जर तुम्ही आपला तो 27 जानेवारीचा व्हिडिओ एकदा पाहून घ्या, त्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे की बजेटनंतरचं कामकाज कसं असू शकतं. तर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.